हाय हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। फराळ वगैरे झालं का मला नक्की सांगा। आणि माझा पण फराळ चालू आहे। तर आज मी काल रात्री बनवले शंकरपाळी बनवलेली आहे काल, तर त्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। ते व्हिडिओ येईलच तो। आणि आज बनवणार आहे मी लाडू मम्मीच्या घरी जाऊन, आणि संध्याकाळी आली की मग भडंग अशी चिवडा बनवणार आहे। सर्व रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुमचं फराळ वगैरे झालं का ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज वसुबारससुद्धा आहे, तर गाय वासरूची पूजा तुम्ही केली का ते कमेंटमध्ये सांगा। माझी तर सकाळीच देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे। आता चहा घ्यायचा आहे, स्वयंपाक वगैरे करायचा आहे दुपारचा, आणि त्यासोबतच आकाशकंदील वगैरे लावायचं आहे। ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवते पुढं, तर बघत राहा। सकाळी सकाळी उठून छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली, गाय वासरूची पूजा करून घेतली। या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, कारण गाय ही माते समान मानली जाते। तिच्या दुधामुळे, शेणामुळे, मूत्रामुळे शेती, आरोग्य आणि धर्म या तिन्ही क्षेत्रात उपयोग होतो। त्यामुळे वसुबारस दिवशी गाय आणि वासराला पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। गाय वासराच्या पूजनाने घरात सुख, शांती, धन, समृद्धी, आरोग्याची वाढ होते। त्यामुळे या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते। छान अशी माझी सकाळची पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता घरामध्ये किती प्रसन्न वाटत आहे। सकाळी सकाळी छान फ्रेश होऊन देवपूजा करून घेतली ना, दिवसभर इतका छान वाटतो आणि फ्रेश जातो। आदल्या दिवशी सकाळी उठून छान अशी सर्व घराची साफसफाई वगैरे करून घेतली। सर्व भिंती वगैरे, काही काचा खिडक्या वगैरे असतील ते सर्व क्लीन करून घेतल्या। आहो सुद्धा घरी होते, मग त्यांच्याकडून पंखे साफ करून घेतले। ते घरी असले की मला मदत करतात कामामध्ये, मग त्यांनी किचनचा आणि हॉलचा पंखा असा मला पुसून दिला। त्याच्यानंतर मग आदल्या दिवशीचं आकाशकंदील लाइटिंग वगैरे करायची होती, त्या सुद्धा मदत मला त्यांनी केली। लाडू आणि सायराज मदत तर काही करत नाही, पण मस्ती मात्र लय करतात। इथे तुम्ही बघू शकता हा आकाशकंदील आहे आमचा, इथे लाइटिंग आहे आणि हा स्टारच्या लाइटिंग आहेत। सर्व लाइटिंग वगैरे आहूंनी मला करून दिली, आणि दोघं जण असल्यामुळे पटपटही झालं। दिवसाही लाइटिंग लावून बघितली तरी अशी दिसत होती, संध्याकाळी पण तुम्हाला दाखवते। आकाशकंदील वगैरे लावून घेतला, आणि आता कुठं खरं दिवाळी आहे म्हणून वाटायला लागलं आहे। त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे उरकून मम्मीकडे गेले, कारण मम्मी मग अशी दामट्याचे लाडू बनवते, ते मला खूप आवडतात। माझ्याकडून असे लाडू बनवत नाही, म्हणून मग आम्ही दोघींनी मिळून असे लाडू बनवले। तिथेच माझे 2-3 तास निघून गेले। याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप टेस्टी आणि अशी खमंग अशी लाडू झालते, तोंडात ठेवले की विरघळणारे। रेसिपी नक्कीच बघा, टाकणार आहे मी। पप्पा सुद्धा मदतीला आले होते। संध्याकाळी घराल्यानंतर छान पहिला दिवा दरवाजाला लावून घेतला, लाइटिंग वगैरे करून घेतली। बघू शकता तुम्ही किती भारी वाटत आहे। सगळीकडेच लाइटिंग आणि फराळाचा घमघमाट सुटलेला आहे। मस्त असं दिवाळी खरंच वाटायला लागली दिवाळी आहे म्हणून। आज मी लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, ते नक्की बघा, फुल व्हिडिओ येईन आपला तो। मस्त असं आपल्या सगळीकडे लाइटिंग वगैरे लावलेले आहेत, खूपच छान आणि प्रसन्नमय वातावरण होतं। डीमार्टमधून आणलेल्या पण त्या सुद्धा इथे मी लावून घेतल्या। पहिला दिवस दारी लागलेला आहे। असा आजचा पूर्ण दिवस कामामध्ये गेला। इथेच व्हिडिओ थांबवते, भेटूया उद्या, बाय।